सरकारची निश्चितपणे तयारी आहे. यशोमती ताई, हा जो विषय डिस्कशन मध्ये आला तो अतिशय महत्वाचा आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, मग अकोला, बुलढाणा, जालना या ठिकाणी जे काही आम्ल पदार्थ आणि जे काही मिक्स झालेले पदार्थ येतात ते मध्य प्रदेशातून त्या ट्रॅक मधनं येतात अध्यक्ष महोदय, आणि त्या ट्रॅकला थांबवणं अतिशय गरजेचं आहे. मोठ्या प्रमाणामध्ये गुटखा हा जो आहे हा तिकडून येतो. आपण सगळीकडे आपण सगळ्या गोष्टी करतो पण त्याच्यावर रेस्ट्रिक्शन लागत नाही. अजितदादा, ज्या वेळेला आपण अमरावतीमध्ये आला होता त्यावेळेला देखील आम्ही हा विषय आपल्याकडे मांडला होता. त्याचा मी कंप्लीट करते अध्यक्षमध्ये, पण त्याचं पत्र निराकरण होत नाही. प्रश्नोत्तराचा संपलेला आहे. अध्यक्ष महोदय, सभागृहाचं कामकाज 11 वाजता सुरू झालं त्यावेळेस सन्माननीय ज्येष्ठ सभासद नाना पटोले साहेबांनी एक मुद्दा उपस्थित केलेला होता आणि कदाचित तो सभागृहातल्या अनेक सदस्यांच्या मनामध्ये पण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अध्यक्ष महोदय, आज दिनांक 10 जुलै 2024 रोजी मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर तसंच विदर्भातील वाशिम आणि काही जवळच्या भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याचं प्राथमिक माहिती प्राप्त झाली. 7:14 भूकंपाचे धक्के जाणवले असून या भूकंपाची तीव्रता रिस्टर स्केलवर 4.5 अशी नोंदवण्यात आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचा केंद्रबिंदू हा आपल्या हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा या गावामध्ये आहे. सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे कुठेही जीवित व वित्तहानी झाल्याची आत्ताच्या घडीपर्यंत अद्याप अशी माहिती प्राप्त झालेली नाही. मात्र अध्यक्ष महोदय, नागरिकांच्या मध्ये जरूर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. तथापि सरकारच्या वतीनं मी नागरिकांना आवाहन करतो की घाबरून न जाता नागरिकांनी सतर्क राहावं. तसंच गावात ज्या लोकांचे घराचे छत पत्र्याचे आहेत, आपल्याकडे ग्रामीण भागात अध्यक्ष महोदय त्या पत्रा असतो त्याच्यावर दगड ठेवतात उडू नये म्हणून. ज्यांनी पत्रावर आधारासाठी दगड ठेवलेले आहेत त्यांनी ते दगड त्वरित काढून घ्यावेत असं आवाहन देखील आपण स्थानिक प्रशासनाकडनं सर्व जिल्हाधिकाऱ्यांना, प्रांतांना, तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत. ज्या भागामध्ये हे जाणवलं तिथं आणि प्रशासनाकडून तशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. सरकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. या घटनेची अधिकची माहिती ही स्थानिक प्रशासनाकडनं वेळोवेळी घेण्यात येते. सरकारने अतिशय गंभीरपणे या घटनेची नोंद घेतलेली आहे आणि पुढील जी काही खबरदारी घ्यायची, जी काळजी घ्यायची, जे काही उपाययोजना करायच्या ते सरकार करत आहे. बोला. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन असा आहे अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज. तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज. महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत, अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज. उद्याचा महाराष्ट्र, आता वरती बसला होता, लहान मुलं बसली होती, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज. त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं, चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं. परंतु विरोधी पक्षांनी त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय. यांना ना ओबीसीची पडली आहे, न यांना मराठ्यांची पडली आहे. माझं या सभागृहाच्या मार्फत खुलं आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाहीये. हे आज जाहीर करून टाका. नानाभाऊ, आपण जाहीर करून टाका. विरोधी पक्ष नेते, आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधनं मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय, ही भूमिका महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे. आणि अध्यक्ष महाराज, माझं या सभागृहाच्या मार्फत
या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे, विनंती आहे, हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज की विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे. ठीक आहे. त्यांचा पर्दाफाश झालेला आहे, त्यांना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचं आहे. ठीक आहे. त्यांना या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे बघवत नाहीये अध्यक्ष महाराज. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे, ज्या वेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावतं, चर्चा करण्यासाठी आमंत्रण देतं, त्यावेळेला राजकारण करण्यासाठी, निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज. निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज. यांना काही पडलेली नाही मराठ्यांची. ठीक आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य साटमजींनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या, मग आम्ही बोलतो. बोलू द्या. अध्यक्ष महोदय, सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय. अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला बोलायला बोलवलं ते का नाही आले? का नाही आले अध्यक्ष महोदय? हा प्रश्न आमचा अध्यक्ष महोदय. काल अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या विषयात सर्व पक्षीय बैठक बोलवली. बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी, आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते, अगोदर सांगतात येणार, मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ, मग ही चर्चा करू, आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय? विषय हा आहे महत्वाचा. ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो, कोणाला फोन येतो, कोणाचा SMS येतो, आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो म्हणणारे, बरोबर येतो म्हणणारे, ताताना बरोबर येतो म्हणणारे, अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे? अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर, सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका, येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय. समाज वाट बघतो अध्यक्ष महोदय, आंदोलन करतोय समाज, या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय अध्यक्ष महोदय. समाजाची मागणी चुकीची नाही, समाजाची भूमिका चुकीची नाही, समाजाबरोबर आपण सगळे आहोत ते दाखवण्याची वेळ येते. त्यावेळेला मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उभाटा सेना वेगळी भूमिका घेतात अध्यक्ष महोदय. हा खरा मागचा मुद्दा अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही. सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय. ओबीसीला वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची मांडे वेगळी लावा, आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा. विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय. हा विषय सोडवण्याची भूमिका नाही, हा विषय सोडवण्याची भूमिका एकनाथ शिंदेजींनी घेतली, त्या अगोदर देवेंद्र फडणवीसांनी घेतली. आरक्षण टिकलं अध्यक्ष महोदय, आरक्षण सुप्रीम कोर्टापर्यंत टिकलं. त्यावेळेला अध्यक्ष महोदय बाहेर जाण्याची वेगळी भूमिका. आणि अध्यक्ष महोदय या राजकारणाला, मराठा समाज या विरोधी पक्षाच्या राजकारणाला एका अर्थाने पिचलाय, त्या अर्थाने तो विरोध करतोय. आणि म्हणून यांची भूमिका काय अध्यक्ष महोदय, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा अध्यक्ष महोदय. सुप्रीम कोर्टापर्यंत आरक्षण टिकणारं देवेंद्रजीच्या सरकारने दिलं अध्यक्ष महोदय. आज 10% आरक्षण आहे दिलेलं अध्यक्ष महोदय. तरी अध्यक्ष महोदय त्या विषयावर मनोज जरांगेंच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय काय म्हणतात ते ऐकून घ्या, ऐकून घ्या. काय म्हणतात ते ऐकून घ्या. उत्तर देऊ. अहो ऐकून घ्या, काय म्हणतात ते ऐकून तर घ्या. राजकारण कोण करताय ऐकून तर घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात अध्यक्ष महोदय. त्यांचं ऐकून तर घ्या, ऐकून तर घ्या.
पार्टी जा. काय नाही, पाठी बसा. अहो त्यांचं ऐकून घ्या, ऐकून तर घ्या. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता, ऐकून तर घ्या. महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय. ऐकून तर घ्या. आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांचं यांना ऐकून तर घ्या. विरोधाची आठवण झाली अध्यक्ष महोदय. खरं तर यापूर्वी एक बसून घ्या, बसून घ्या, बसून घ्या. असं चालणार नाही सभागृह, असं चालणार नाही सभागृह. तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं. ऐकून तर घ्या त्यांचं, त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. तर विधानसभेमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलंच जुंपलेलं आपण पाहिलेलं आहे. मराठा ओबीसी आरक्षणाबाबतचा मुद्दा जो आहे तो इथे चर्चेचा विषय ठरलेला आहे आणि त्यामुळे अनेक वादंग होताना आपल्याला दिसलेत आणि त्याच